The Bhitki Kandola Panchayat has passed a resolution opposing proposed mega projects, stating that the village lacks the carrying capacity to support such development. During the Gram Sabha, residents voiced strong concern over the potential strain on infrastructure, environment, and local resources, urging authorities to review the proposal. सिटी स्टडी ऑफ द विलेज लास्ट टाइम आम्ही हो विषय मांडलेलो आणि टेरी म्हणून जी संस्था आसा न्ही ती कॅरिंग कॅपॅसिटीची स्टडी करता अशें पेपरान वाचलेलें अशें सीएमानूय अशें एक स्टेटमेंट आसा सो तुमी WRD आणि इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटाक लेटर बरयल्लें आसा त्या बद्दल धन्यवाद ॲटलिस्ट कितें तरी तुम्ही स्टार्ट केल्लें आसा सो सरपंच सेक्रेटरी आणि पंचायत मंडळाचे हांव धन्यवाद दिता की तुम्ही ते एक प्रोसेस स्टार्ट केल्ली आसा आणि याची गरज कित्याक आसा की प्रत्येक टेक्निकल क्लियरन्स ऑर्डरान ते आसता की इट शूड विलेज पंचायत शूड व्हेरीफाय द कितें म्हणटा ते इन्फ्रास्ट्रक्चर बेसीक इन्फ्रास्ट्रक्चर तुम्ही पळोवन जाय दिवच्या पयलीं सो लास्ट बॉल आसता तो तुमच्या कोर्टान येता कन्स्ट्रक्शन दिवच्या पयलीं पण तुम्ही मग मागीर कितें म्हणटा ना TCPन धाडलें म्हटल्यार आमकां दिवचें पडलें इट इज नॉट लायक दॅट सो ही खूब इम्पॉर्टंट आसा आतां बारीक बारीक स फ्लॅट बी येता तांकां पळोवपाची गरज ना म्हटल्यार कोणाची गरज आसा म्हणून पण जेन्ना मेगा प्रोजेक्ट म्हणटा आतां परत तोच प्रश्न आयलो की मेगा प्रोजेक्ट म्हणजे डेफिनेशन अशी काय ना आमचो मेगा प्रोजेक्ट आसा तो ऑल ओव्हर गोवा मेगा प्रोजेक्टच आसा 800 घरां एका गांवांत येता म्हटल्यार ह्यूज प्रोजेक्ट आसा बट अदरवायज ऑल्सो आतां आमच्या देवळाय भाटान जे आतां तुमी म्हटलें की 16 पयलीं 20 म्हणटाले 16 जरी आसा न्ही जाल्यार इट इज अ बीग प्रोजेक्ट कित्याक आतां सद्याच आमच्या कडेन उदक ना आमी परत सरपंच आमच्या वॉर्ड मेंबर आसा खबर आसा की ते कितले जरी प्रयत्न केले तरी ना म्हटल्यार कित्याक उदकच ना जाल्यार तुमी दितले कशें अशें प्रश्न आसा न्ही उदक म्हळ्यार आमच्या कडेन कॅपॅसिटीज ना एक तर स्टोरेज कॅपॅसिटी ना आणि कितले ते प्रोवायड करता तेही आमकां खबर ना सो टेरी कडल्यान हे तुम्ही मातशें फॉलोअप करचें म्हटल्यार हांव डिटेल्स दिता तुमकां टेरी म्हणून एक संस्था आसा ती करता सो कितें आसा ते दुसऱ्या पंचायतींनी विचारून आमी करूया हय तेका लागून माननीय सरपंच पंचमंडळ आणि उपस्थित आमचे ग्रामस्थ आम्ही हेरा आमच्या नाका म्हणून ग्रामसभेक बहुमतान ठराव पास केला आणि तो ठराव सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डरी प्रमाणे आमचे पंचायतीक बंधनकारक आसा आमचे म्हणणे इतके आसा की तुम्ही तो ठराव करपाक ज्यो एनओसी बोगस दिल्या त्यो एनओसी तुम्ही चेक करपाक त्या डिपार्टमेंटाक धाडा आणि पंचायतीन त्या प्रमाणे तुम्ही त्यो धाडल्यो आमकां त्या बद्दल तुमचे खूब आदार कसो दिसलो पण हातूर आमच्या सेक्रेटरीन एखाद्या नजर चुकीन जाय की ग्रामसभेचो ठराव म्हणूंक ना त्या लेटराचेर आसूं पण तुमकां एक हांव अलर्ट करून दवरता जागृत करून दवरता की हो जो आमचो ठराव आसा हो ग्रामसभेन पास जाल्लो आणि दुसरी गजाल ह्यान मुखार जे प्रकल्प हांगा येतले जावं तुम्ही मेगा प्रकल्प हाडूंक सोदता ती ग्रामसभेन तुम्ही सांगल्या शिवाय मुखार वचचे न्हू आमच्या बरोबर तुम्ही आसा तुमकां आमी गांवांत निवडून दिल्ले आसा की आमच्या गांवचे बरें करपा खातीर तुम्ही आमकां न विचारता कसलीच गजाल मेगा प्रकल्पाची फुडें ह्यान घेवपाची ना खानोळ्यान जागा म्हणटा ती अजिबात उरलेली ना फक्त दोन जागा दिश्टी पडटा एक आदोर्ण आणि दुसरे आता घेरा म्हणजे घेराचो प्रकार चलता आदोर्ण बेतकी खांडोळा पंचायत आमची एक पण हांव बेतकेकाराचें अभिनंदन करता की असे प्रकल्प जेन्ना येता तेन्ना ते सारखे जागृत रावून त्यांच्या गावांत नाका म्हणून विरोध करता आणि आमची पंचायत आम्ही सगळे खानोळेचे लोक म्हणटा आणि आज शेतां सगळी काबार जाल्ली आसा बागायती व्हडल्यो ज्यो आसल्यो त्यो कट करून काबार केल्ल्यो आसा हे आता जे कितें उरलां ते तरी सांबाळपा खातीर हांव तुमच्या कडेन रिक्वेस्ट करून मागता की ह्यान मुखार असल्यो गजाली तुम्ही करूंक दिवं नाका आणि परत गांवच्या लोकांक रस्त्यार हाडूं नाका ही म्हाज्या कडेन तुमकां मागणी आसा थँक्यू प्रोजेक्ट येतले जाल्यार
ते आमी पयलीं फुडें रावतली पण आमी तो हे घेवन धाडलेलो आसा तुमकां सगळ्यांक खबर आसा रेजोल्युशन घेतलेलो आसा फाटल्या ग्रामसभेक तशेंच आतां सुद्दां ह्यान फुडें जे कितें येतले ग्रामसभे फुडल्यान तुमकां सांगल्या शिवाय कितेंच जावचें ना हें परत एकदां म्हाजें तुमकां आश्वासन आसा तेन्ना विश्वास दवरा आणि बरें काम करपाक लागून आमकां तुमची मदत जायी आनी ती मेळटली अशी आमी अपेक्षा धरता देव बरें करूं मधुभाऊ कसो कितें विशय आयले आनी कशी कितें ग्रामसभा जाली आजची ग्रामसभा बरी खेळीमेळीन जाली आणि आम्ही फाटल्या फावटी जे कितें विशय मांडलेले आणि आमकां जे आमी तेंच्या कडल्यान जे अपेक्षा आसली ती सगळी त्यांनी पूर्ण केल्ली आसा त्यांनी आमचे जे गेराचे जे कंप्लेंट दिवंक जाय आसली फुडें फॉलोअप करूंक जाय आसली ते त्यांनी लेटर TCP आणि एडिशनल कलेक्टराक धाडलेले आसा प्लस कॅरिंग कॅपॅसिटीचे जे आमी मागणी केल्ली ती सो वॉट इज कॅरिंग कॅपॅसिटी म्हणटा ते जशी सिंपल आतां आमी आज ही ग्रामसभा आमी भायर हॉलान कित्याक घेतली ग्राउंडान कित्याक घेतली कित्याक तो हॉल आसा तो सामको बारीक एकदम थंय बसपाक जागोच ना तशेंच गांवांत जर कितें बिल्डिंग येतल्यो जाल्यार तांकां रोड जाय तांकां उदक जाय तांकां इलेक्ट्रिसिटी जाय हे सगळे जे आसा न्ही गार्बेज कलेक्शन जाय हे सगळे कॅरिंग कॅपॅसिटी म्हटल्यार गांव कशे रावूंक शकता बरें दॅट इज कॅरिंग कॅपॅसिटी सो ते सगळे आमच्या गांवांत ना म्हणून आमी तांकां सांगलेलें की हेचो अभ्यास जावचो आनी टेरी एक संस्था आसा ती हे करता सरकारा खातीर सो त्यांनी ते आतां मनार घेतलेलें आसा की आमी धाडुया म्हणून सो आमी गार्बेज आनी उदकाचेर एक issue. गार्बेज उदक इलेक्ट्रिसिटी इवन रोड हे सगळे आसा कवर जाता इन कॅरिंग कॅपॅसिटी सो मेगा प्रोजेक्टाच्या बाबतीत पंचायत कशी आसा सध्या पंचायतीचो रोल कितें आसा मेगा प्रोजेक्टाक त्यांनी आमकां सपोर्ट केल्लो आसा की आमकां मेगा प्रोजेक्ट नाका सो असो आमी लास्ट टायम ठराव घेतलेलो आसा आनी तो युनॅनिमसली पास केलेलो आसा आनी सगळ्या पंचायत मंडळांनी आमकां सपोर्ट केल्लो आसा सो आमी एक गृहीत धरून चलता की ते आमच्या वांगडा आसा म्हणून सो वॉट इज युअर गुड नेम माय नेम इज विराज बाटले